उपमा करण्याचं सिक्रेट इन्ग्रेडियंट: 1 वाटीला 3 वाटी पाणी, उत्तम भाजलेला रवा आणि या रेसिपीच्या शेवटी दाखवलेली एक ट्रिक. रवा भाजताना तो मोठ्या पॅनमध्ये, जाड बुडाच्या पॅनमध्ये भाजायचा, म्हणजे सारखं सारखं लक्ष ठेवायला लागत नाही. थोड्या थोड्या वेळाने जरी हात फिरवला तरी चालतं, पण सगळीकडे सारखा भाजला जावा एवढं लक्ष असायला हवं. आणि भाजून झाल्यानंतर हा रवा असा मस्त ब्राऊन दिसायला हवा. पांढरा पांढरा दिसला तर कदाचित उपीटचा गोळा होतो. उपमा करताना फोडणीमध्ये मी तरी घालते राई आणि त्यानंतर हिंग आणि मग थोडासा कढीपत्ता. हा कढीपत्ता चांगला तडतडला की ह्यात थोडीशी उडदाची डाळ घालायची. खूप खमंग छान वास येतो उपम्याला. आणि त्यानंतर हे सगळं परतून घेतलं की त्यावर आधी कांदा घालायचा आणि त्यानंतर कांदा परतता त्यामध्ये हिरव्या मिरच्या सोडायच्या. म्हणजे फारसा तिखटपणा येत नाही. म्हणजे ज्यांना तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी खास ट्रिक. आणि हे सगळं छान शिजलं ते कसं ओळखायचं, तर कांदा ट्रान्सपरंट व्हायला हवा आणि मग त्यात घालायचा हा सिक्रेट इन्ग्रेडियंट: 1 वाटीला 3 वाटी पाणी, म्हणजे तिप्पट पाणी. हे पाणी छान उकळू दिलं की मग त्यामध्ये घालायची थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ. आणि अजून एक मज्जा, ती म्हणजे ओलं खोबरं. आपण वरून तर घालतोच, पण हे जर त्या उकळत्या पाण्यात सोडलं ना तर पाण्याला खूप मस्त टेस्ट येते आणि तीच टेस्ट आपल्या उपम्याला एकदम झकास बनवून देते. रोज नाश्त्याला काय करायचं बाई, हा प्रश्न हळूहळू सोडवायचा असेल तर अशा छोट्या छोट्या रेसिपी उपयोगी पडतात. आता पाणी छान उकळलंय तेव्हा त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आणि तो ढवळत ढवळत घालायचा, म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत. झाकण ठेवून द्यायचं, कोथिंबीर पसरवायची, पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि 2-3 वाफा आल्या की हा उपमा असा दिसायला सुरुवात होते. पाणी सगळं शोषलं जातं आणि त्यावेळी घालायची ही शेवटची सिक्रेट इन्ग्रेडियंट ट्रिक: 1 चमचा तूप. या तुपाने उपमा इतका चविष्ट लागतो म्हणून सांगू. बस घ्या मग प्लेट, घाला वरून खोबरं, शेव आणि करा सुरुवात नाश्ता करायला. बरं, आता फेसबुक वरती खायचा बरकाचे 10,000 फॉलोअर्स झालेले आहेत. त्यामध्ये तुम्ही आहात का? नसाल तर नक्की फॉलो बटन दाबून आम्हाला सपोर्ट करा आणि आपल्या कुटुंबाला अजून वाढवायला मदत करा. लक्षात ठेवा, खायचं बरं का.